व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळे सिद्धांत बघतोय, ज्याच्या आधारे आपण स्वतःचं व्यक्तिमत्व समजून घेतोय आणि इतरांचंही जाणून घेतोय. त्याच्यातलंच आज आपण बिग 5 फॅक्टर थेरीज बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोले आपल्याशी संवाद साधणार आहे की काय आहे ही बिग 5 फॅक्टर थेरी आणि कोणते 5 फॅक्टर्स आहेत जे बिग आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि कुणाचं म्हणणं आहे. तर कॅटरीपासून आपल्याला दिसेल की अनेक लोकांनी व्यक्तिमत्व मोजणं, त्याला कमीत कमी पद्धतीने लोकांना समजेल यासाठी अनेक संशोधनं केली. मग अनेक प्रयोग त्यावरती झाले, अनेक चाचण्या तयार करण्यात आल्या. मग कुठे 16 घटक आले, हळूहळू कमी करत करत त्यांचा एक ग्रुप तयार करत 5 फॅक्टर्स आहेत असं पुढे आलं. आणि यावरती सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलं आहे ते 1987 मध्ये मॅक्रा आणि कॉस्टा या दोघांनी यावरती एक चाचणी तयार केली आणि तिथूनच बिग 5 फॅक्टर हा जो घटक आहे किंवा हा जो सिद्धांत आहे तो पुढे आला, प्रकाशात आला आणि लोक त्याचा वापर करायला लागले. काय आहे ही बिग 5 फॅक्टर थेरी? तर यामध्ये 5 घटक आहेत. कोणते आहेत? त्याचा शॉर्ट फॉर्म केलाय ओशन या नावाने. ओशन मध्ये ओ आहे ओपननेस टू एक्सपिरियन्स. दुसरं आहे सी आहे कन्सायन्सनेस, विवेक बुद्धी म्हणूया आपण त्याला. एक्स्ट्रोवर्जन, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आयझेंकनी जे सांगितले तेच त्यांनी पुढे सांगितलेलं आहे एक्स्ट्रोवर्जनच्या बाबतीत. चौथा फॅक्टर जो आहे तो आहे ॲग्रीएबलनेस. आपण सहमत किती राहू शकतो, आपल्यात सहमतीचे जे गुणविशेष आहेत ते किती आहेत. आणि 5वा जो घटक आहे तो आहे न्यूरोटिसिझमचा, नसविकृततेचा. आता या थेरीमधला अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की जो आपल्याला आयझेंकमध्ये नाही दिसला. आयझेंक असं म्हणतो की एक्स्ट्रोवर्जन वेगळं आहे, इंट्रोवर्जन वेगळं आहे. ते एकाच ह्याचे 2 टोक नाहीयेत. पण बिग 5 फॅक्टर थेरीमध्ये मात्र आपल्याला ते दिसतं की समजा एक्स्ट्रोवर्ट हाय असेल आणि इकडे लो आहे, तर लो एकाच डायमेन्शनची किंवा एकाच धाग्याच्या त्या 2 बाजू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. इंटेन्सिटी जी आहे म्हणजे तीव्रता जी आहे ते गुणविशेष आपल्यामध्ये असण्याची तीव्रता जी आहे ती कमी जास्त असू शकते. हे घटक सगळ्यांमध्ये असतात, हे 5ही घटक सगळ्यांमध्ये असतात. पण ते किती प्रमाणात आहे आणि त्यांचं कॉम्बिनेशन कसं आहे यावरती आपलं व्यक्तिमत्व हे ठरतं असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर आपण हे 5 जे घटक आहेत ते समजून घेऊया, ते नेमके काय आहे. सगळ्यात पहिला जो घटक आहे ओ, जो आहे ओपननेस टू एक्सपिरियन्स. ह्याच्यामध्ये काय आहे की अनुभवाला आपण किती मोकळेपणाने सामोरे जातो. जे आयुष्यात वेगवेगळे अनुभव येतात त्याला किती चांगल्या पद्धतीने आपण सामोरे जातो. तर यामध्ये जर का हा घटक हाय मध्ये असेल, आपण टेस्ट सोडवली आणि हा घटक जर चांगला उत्तमरित्या आपल्यामध्ये असेल, जास्त प्रमाणात असेल, तर कोणते कोणते गुणविशेष दिसतील आपल्यामध्ये? सगळ्यात पहिले जो गुणविशेष आपल्याला दिसतो तो म्हणजे हे जे लोक असतात ना, ज्यांच्यामध्ये हा ट्रेट हाय आहे, ते अत्यंत क्रिएटिव्ह असतात. त्यांच्यामध्ये कल्पनाशक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. ते ओपन असतात. नवीन नवीन कल्पना आल्या तर त्या तिथेच त्या ब्रेक करत नाहीत, ते येऊ देतात. त्याच्यावरती विचार मंथन हा सगळा प्रोसेस त्यांच्यामध्ये होत असतो. त्यामुळे ते लोक हायली क्रिएटिव्ह असतात. कल्पनाशक्ती ही खूप चांगल्या पद्धतीची यांच्यामध्ये असते. त्यानंतर नवीन नवीन गोष्टी हे ट्राय करत असतात. म्हणजे एखादा नवीन फोन आलाय, नवीन एखादी डिश कोणीतरी तयार केली तर हे ट्राय करतात. हे नाही म्हणत नाहीत, त्यांना ओके म्हणतात, आपण करून बघूया. नवीन ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नवीन सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याकडे यांचा कल असतो, करून बघण्याकडे यांचा कल असतो. नवीन नवीन जे चॅलेंजेस येतात, एखादी अडचण आली आहे तर हे जे चॅलेंजेस आहेत हे ते स्वीकारतात. हे ते त्यांच्यासमोर ज्या अडथळे निर्माण होतात त्या सगळे ते स्वीकारत असतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये ही अमूर्त विचार करायची जी पातळी आहे ना ती हाय असते. बघा, क्रिएटिव्ह असल्यामुळे अमूर्त विचार करण्याची हे दोन्ही सोबत जाणारे ट्रेट्स आहेत. म्हणजे ज्यांच्यामध्ये ओपननेस हा हाय आहे त्या लोकांमध्ये आपल्याला दिसेल की ते नवीन नवीन गोष्टी यूज करायचा प्रयत्न करतात, वापरायचा प्रयत्न करतात, ट्राय करायचा प्रयत्न करतात, चॅलेंजेस घेण्याचा प्रयत्न करतात. आता ज्यांच्यामध्ये हे गुणविशेष कमी असेल ते कसे असतील? ते एक्झॅक्टली ह्यांच्या अपोजिट असतील. म्हणजे कसे? तर या लोकांना ज्यांच्यामध्ये ओपननेस टू एक्सपिरियन्स हा कमी आहे, ह्याचा गुणांक जर कमी आलेला असेल किंवा हा ट्रेट जर कमी असेल तर काय दिसेल? तर हे लोक नवीन गोष्टी टाळतात. जे चाललंय, जसं चाललंय, ज्या पद्धतीने चाललंय ते त्यांना बरं वाटतं. म्हणजे एक आपल्याकडे गाडी आहे, तीच गाडी आपण राहू द्या, कशाला बदलायची नवीन गाडी? त्यांना नवीन चॅलेंजेस नको आहेत. किंवा नवीन आता काहीतरी मोबाईलमध्ये नवीन काहीतरी ॲप आलं ज्याने तुमचं काम सोपं होणार आहे किंवा एखादी नवीन मशिनरी आली तर ते टाळतात ते वापरायचं, कारण जे चाललंय ते बरं चाललंय. त्यामुळे नवीन बदलांना हे स्वीकारत नाहीत किंवा बदलच नको असतात.
चॅलेंजेस हे टाळण्याचा प्रयत्न करतात. जर काही आलंच तर अगदीच रडत पडत ते त्याला सामोरे जातात. हे लोक फारसा काय म्हणत की क्रिएटिव्हिटीकडे न जाता जे ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीने काम करणं ह्यांना अधिक चांगलं जमतं किंवा ते त्यांना आवडत असतं. ह्यांची विचार करण्याची जी पद्धत असते ती ॲब्स्ट्रॅक्ट नसून कॉन्क्रीट थिंकिंग असते. म्हणजे खूप जास्त थेरी हे त्यांना आवडत नाही. जे आहे जसं आहे तसं पुढे गेलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. या सगळ्यावरनं आपल्या असं लक्षात येईल की हे दोन्हीही ट्रेड्स सगळ्यांमध्ये असतात, फक्त त्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं. आता ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे त्याला कोणते ट्रेड्स हे मिळते जुळते किंवा कोणते ट्रेड्स हे अधिक चांगले आहेत यानुसार आपल्याला वागायचं आहे. म्हणजे समजा माझं काम असेल की दिलेल्या गोष्टी फक्त जागच्या जागी ठेवायच्या आहेत किंवा नोंद करून घ्यायची आहे, तर मला लो ओपननेस असेल तर चांगला असणार आहे. त्यामुळे अजून पुढचे कोणते आहेत, ई काय आहे, ए काय आहे, हे आपल्याला समजून घ्यायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये.